मित्रांनो 9 एप्रिल या दिवशी मैदान होते कांबीरवाडी मसूर तालुका कराड जिल्हा सातारा या ठिकाणी मैदान होते. ओपनचं मैदान आहे आणि हे मैदान कशानिमित्त आयोजित केलेलं आहे कांबीरवाडी ग्रामस्थांनी जाणून घेऊया. नमस्कार. प्रथम तर काल एक दुःखद घटना घडली आणि आज सकाळीच एक दुःखद घटना घडली. तरी आपले रायफल 8181 आणि बगीरा यांचं दुःखद निधन झालेलं आहे. बैलगाडी संघटना अखिल भारतीय बैलगाडी संघटना व कांबीरवाडी बैलगाडी संघटना यांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली प्रथम तर अर्पित करतो. त्यानंतर 9 एप्रिल 2026 रोजी मौजे कांबीरवाडी मसूर तालुका कराड जिल्हा सातारा या ठिकाणी आपण ओपनचं बैलगाडी जंगी मैदान भरवलेलं आयोजित केलेलं आहे. तरी बैलगाडी मालकांनी चालकांनी लवकरात लवकर नोंद करून सहकार्य करावे. ठीक आहे. आपलं मैदान 9 तारखेचं कशानिमित्त होतं? आमचे ग्रामदैवतचे येडोबा श्री नाईकबा देवाच्या यात्रेनिमित्त, तसंच आमचा परममित्र कैलासवासी श्री रोहितभाऊ कांबीरे गुंड्या यांच्या स्मरणार्थ हे बैलगाडी शर्यतीचं आयोजन केलेलं आहे आम्ही. हे 9 तारखेला मैदान जे घेतले तो आमचा गुंड्या, भारतप्रेमी गुंड्या. त्याचं नावच असं फेमस होतं. त्याला भारत बैलाविषयी अत्यंत जिव्हाळ्याचं संबंध त्याचं बैलासोबतचं. पण तो अचानक आमच्यातून निघून गेला. त्याची आज कमी आम्हाला आज भास होते. त्यांच्या स्मरणार्थ मैदान हे त्याच्या स्मरणार्थ मैदान घ्यायचं. ते 2 वर्षापूर्वी बोलला होता की आपल्याला मैदान घ्यायचं आहे, पण तो आज नाही आमच्यात. बरोबर आहे. त्यांची कुठेतरी आठवण जाग्या होत आहेत. भारत बैलावरती त्यांचं खूप प्रेम होतं. तुम्ही बोलला मॅरेथॉनचा नक्की काय विषय? आमचे पार्टी प्रमुख तात्यासाहेब कांबीरे यांचे सनशाईन ऑइल म्हणून कंपनी आहे. त्यांचे स्नेही डॉक्टर श्री अजय सिंह मस्कर कृष्णाई हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने 5 तारखेला त्यांनी 10 किलोमीटर आणि 5 किलोमीटरचं अशा 2 ह्याच्यात मॅरेथॉनचं आयोजन केलेलं आहे. तरी त्या मॅरेथॉनलाही सर्वांनी जेवढ्या प्रमाणात नोंद करता येईल ते नोंद करून ह्या स्पर्धेचा स्वाद घ्यावा. ठीक आहे, धन्यवाद. आता आपलं कांबीरवाडीचं 9 तारखेचं मैदान होतं, त्या मैदानाचं बक्षिसाचं स्वरूप सांगा जरा. त्या ठिकाणी बक्षिसाचं स्वरूप असं आहे की प्रथम क्रमांकाला 1,01,000, तृतीय क्रमांकाला 61,000, तृतीय क्रमांकाला 41,000 आणि चतुर्थ क्रमांकाला 31,000 आणि पंचम क्रमांकाला 21 आणि 6वा 15 आणि 7व्याला 11 असे याप्रमाणे आपलं बक्षिसाचं स्वरूप राहील. आणि सर्वांनी आपल्या या मैदानासाठी सहकार्य करून भव्य असं मोठं मैदान भरवून आपलं सगळ्यांनी आमच्या या कांबीरवाडी केसरी मैदानासाठी सगळ्यांनी सहभाग होऊन मदत सहकार्य करावे. धन्यवाद. नमस्कार. आपलं 9 तारखेचं जे मैदान होतं त्या मैदानाच्या फाटीविषयी जरा माहिती सांगा. आपल्या मैदानाची फाटी तिचं अंतर आहे 900 फूट, रुंदी 14 फुटाची आपण ठेवलेली आहे. आता 80% काम पूर्ण झालेलं आहे फाटीचं. एक रोलिंगचं काम फक्त थोडं राहिलंय, ते 1-2 दिवसात पूर्ण होईल. त्याचसोबत आपण कांबीरवाडीच्या मैदानात कांबीरवाडी केसरी संदर्भात आपण जी 7 बक्षीस ठेवलीत आपण, त्या 7 बक्षिसाला आपण प्रत्येकी 2-2 डाली असं प्रमाणात आपण ते बक्षीस आणि ते चिन्ह त्यांना द्यायचं आपण तो विचार केला. आणि क्वार्टर फायनलचा सुद्धा आपण ते विचार करतोय, पण ते अजून ते झालेलं नाही, पण ते पण होईल. तो विचार चाललाय. तो विचार चाललेला आहे. मैदानाची प्रवेश फी किती आहे? मैदानाची प्रवेश फी 1,000 रुपये आहे. आणि त्याच्यामध्ये आपण साईडून 500 फुटाचं बॅरिकेड्स आहेत दोन्ही बाजूला बॅरिकेड्स आहेत. त्यात पाण्याची सोय आपण करणार आहे. म्हणजे आहेत सगळे ॲम्ब्युलन्स सुविधा आहे, पशुवैद्यकीय अधिकारी आहेत, पोलीस डिपार्टमेंटचे लोक आहेत.
बैलांना खाली थांबण्यासाठी किती जागा आहे तरी किती गट शकतील खालून? खालून एक 7 गटाचं आपण नियोजन केलेलं आहे. बर. खाली 7 गट थांबतील एवढी जागा आपण खाली ठेवलेली आहे आणि बैलांना थांबण्यासाठी पुरेशी जागा वगैरे पुढे? भरपूर जागा आहे. 4 एकराच्या पुढेच जागा आहे अशी बर. की त्यांना आणि या येणे जाण्यासाठी एक 3 रस्त्याची व्यवस्था केलेली आहे. लोकेशन काय मैदानाचं आहे? लोकेशन मसूर उंब्रज रस्ता रेल्वे ब्रिजच्या पलीकडे लक्ष्मी माता मंदिराच्या जवळ. बर. काय सांगाल गाड्या नोंद करण्यासाठी? जास्तीत जास्त प्रमाणात तुम्ही गाड्या नोंद कराव्या आणि कांपलोडी केसरीला सहकार्य करावं एवढंच मी तुम्हाला आव्हान करतो. ठीक आहे, धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. मैदान आपल्याला कोणत्या चॅनलवरती लाईव्ह दिसेल? P3 लाईव्ह या चॅनलवर आपल्याला लाईव्ह दिसेल. मैदानामध्ये समालोचक कोण असतील? मैदानामध्ये समालोचक महाराष्ट्राचा बुलंद आवाज किरण बिसे रिसवड आणि रणजित सर बनसोडे हे दोघेजण आहेत. मैदानामध्ये कॅमेरे किती असतील? मैदानामध्ये आपल्याला निकाल रेषेवरती 2 आणि खाली 1 असे 3 कॅमेरे असतील आणि सेमीला आपल्याला ड्रोन आहे. ड्रोनमध्ये आपण शूट करून ड्रोनमध्ये पण आपण निकाल देणार आहे. ड्रोनचा बी निकाल आपण ग्राह्य धरणार आहे. बरं. मैदान अखिल भारतीय बैलगाडा शर्यत संघटनेचे जे नियम आहेत त्या नियमानुसार सुरू होणार का? हो 100% अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसारच हे शर्यत आपली पार पडणार आहे. आणि इथं कोणताही नियमांचं उल्लंघन होणार नाही आणि पारदर्शक मैदान घेण्याची आमची भूमिका आहे. आणि ओळख वशीला काही चालणार नाही नाही अजिबात नाही. पाहुणा रावळा घरी आदल्या दिवशी आमचं हे आहे यात्रा आहे. यात्रे दिवशी येऊन जेवून जायचं. त्या दिवशी पाहुणा रावळा, त्याच्यानंतर मैदानात इथं आल्यानंतर कोणाचा वशिला पाहुणा रावळा कोणी चालणार नाही आणि रितसर 3 फेरे पळूनच काय असेल ते इथं होईल. काय सांगाल गाड्या नोंद करण्यासाठी? गाड्या नोंद करण्यासाठी शक्यतो आम्ही आमचा असा हेतू आहे की 7 तारखेपर्यंत आम्ही नोंद घेणार आहे. 8 तारखेला आम्ही सकाळी येडोबा मंदिरामध्ये लाईव्ह लॉट जाहीर करणार आहे. तरी बैलगाडी मालकांनी चालकांनी लवकरात लवकर नोंद करून घ्यावी आणि सकाळपासून आपण नोंद सुरू केली आहे. 25 नोंद आपल्याला झालेल्या आहेत आणि लिमिटेड नोंद आहेत. जास्त आपण नोंद घेत बसणार नाही. 245 ते 300 ही नोंद झाल्यानंतर आपण लगेच लाईव्ह लॉट चालू करणार आहे. तर कधी पण झाली तरी आपण 8 तारखेला सकाळी लाईव्ह लॉट जाहीर करणार आहे. मैदानाचं 80% काम झालेलं आहे. आता काय थोडं काय काम बाकी? थोडं आत्ता रोलिंगचं काम बाकी आहे आपलं. रोलिंग झालेलं नाही. काळ्या मातीचं रान आहे कारण बैलांना पळायला कोणतीही अडचण इथं नाही आहे आणि एकदम म्हणजे मऊ रान आहे पळायला. आणि आपण आपलं फक्त आता रोलर आपल्याला भेटला नाही काल, त्यामुळे रोलिंग केलं नाही. आज संध्याकाळी किंवा उद्याच्याला आपण रोलिंग करून आपण फाटीचा व्हिडिओ ते तुमच्या चॅनल मार्फत आपण पुढं सोडू. काय अडचण नाही. फाटी ही बैलांना पळण्यासाठी कशी आहे नक्की? फाटी ही पळण्यासाठी म्हणजे आपली जे काय अडचण नाही आणि रुंदी 14 फुटाची आहे. त्यामुळं एकदम सगळी जागा पण पुढं थांबायला एकदम 800-900 फूट जागा आहे पुढं थांबायला आणि कोणताही अडथळा नाही. आणि थांबाय म्हणजे बैल बांधाय सुद्धा बैल आपल्या रान मालकांनी भरपूर सहकार्य केलेलं आहे. काय अडचण नाही. पब्लिकच्या फाटीला कसं नियोजन असेल? काय होतंय मैदान ओपनचं असले की सगळ्या मोठ्या गाड्या येतात आणि काय होतंय मोठं मैदान असले की पब्लिक जरा आत येतं आणि लांबून बैलगाडा मालक येतो त्यांच्या थोडासा अन्याय झाल्यागत होतं. पब्लिकच्या फाटीचं कसं नियोजन कराल? नाही हाच कारण आता आम्ही 2-3 मैदानं बघितली मोठी, त्यामध्ये पब्लिकचा भरपूर प्रॉब्लेम आलेला आहे. आम्ही फाट्या टाकलेल्या आहेत. 8 फाट्या आहेत आमच्या. शक्यतो त्या साईडवरून पण आम्ही भरपूर जागा सोडलेली आहे आणि इकडे पण आपण 1 तास राखीव ठेवणार आहोत. आणि बॅरिगेट ह्या पलीकडच्या साईडवरून 500 फूट आणि पलीकडे 500 फूट असं आहे. आणि आपले जे आयोजक आहेत आयोजक कमिटीमध्ये आपले 100 पोरं आहेत. त्यामुळं आपण बरोबर एकदम परफेक्ट नियोजन लावलेलं आहे. त्यामुळे कोणतीही अडचण येणार नाही पब्लिकमुळे. अन्याय तर होणारच नाही, तो काही विषयच नाही. निर्वा मंडळ कांबेरवाडी यांच्या नियोजनातून आपण आयोजक आहोत आणि हे मैदान आपण एकदम पारदर्शक पार पाडणार आहोत. मैदानामध्ये जे लांबून बैलगाडा मालक येतील त्यांची काय राहण्याची सुविधा वगैरे? हो 100% काय अडचण नाही. फक्त आदल्या दिवशी त्यांनी आपल्याला फोन करावा की आम्ही येणार आहे. राहण्याची सोय आपण इथं करू, चारा पाण्याची सोय आपण करू, काय अडचण नाही. ठीक आहे. धन्यवाद.